सर्वांचं मी भगवद्गीतेच्या 127व्या भागामध्ये स्वागत करतो. आज मकर संक्रांतीचा अतिशय शुभ दिवस आहे आणि सूर्याचं उत्तरायण चालू झालेलं आहे. मला म्हणजे मागच्या सोमवारी आपण प्रवचन नाही घेतलं तर मला चुकल्यासारखं वाटायला लागलं. मी म्हटलं या सोमवारी आपण काहीतरी करायला पाहिजे. आणि माझी जी ज्ञानेश्वरीची प्रत आहे ना ती घरी आहे. माझ्या बहिणीकडे ज्ञानेश्वरी तिने ओढून पाहिलेली नाही आता बरेच वर्ष आणल्यानंतर आहे. तिला म्हटलं अमुक अमुक पान काढ, हे श्लोक काढ. तिने 20-25 पानं पाठवून दिली मला. म्हटलं एवढी पानं होणार नाही म्हटलं. 30 ते 40 श्लोक होऊ शकतात म्हटलं. मग ते डाउनलोड केले मेलवरती आणि आता ते एक एक ओपन करूया आपण. मला वाटतं होऊ शकेल. तर हा जो अध्याय 13वा जो आपण बघतो आहे, या अध्याय 13वा मध्ये आपण 5वा आणि 6वा हा जो श्लोक आपण एकत्र घेतो. आणि माऊलींनी काय केलंय, हा श्लोक म्हणजे जीवनाचा आधारभूत श्लोक आहे. शरीर कसं बनलंय आणि शरीरामधले प्रत्येक भाग हे कसं काम करत आहे याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आपण त्यातले काही भाग पाहिले तर शरीर ज्या 36 तत्वांनी बनलं आहे असं माऊली 36 तत्व परत एकदा आपण पाहूया. त्यामध्ये माऊली काय म्हणतात, महाभूते म्हणजे 5 महाभूते, पाणी, वायू, अग्नी, पृथ्वी आणि आकाश हे 5 तत्व. अहंकार, जो आपल्याला अहंकार असतो सगळ्यांना, तो अहंकार. बुद्धी ही सांगते की चांगलं काय आणि वाईट काय. अव्यक्त म्हणजे आत्मा किंवा परमात्मा. 10 इंद्रिये, 5 इंद्रिये कोणती, जी ज्ञानेंद्रिय आहे, ते नाक, कान, डोळे, त्वचा आणि जीभ, हे 5 ज्ञानेंद्रिय. ज्याने आपल्याला ज्ञान होतं, ऐकणे किंवा श्वास घेणे, गंधाचं ज्ञान होतं, डोळ्यांनी रूपाचं ज्ञान होतं. अशी 5 ज्ञानेंद्रिय आहेत. आणि 5 कर्मेंद्रिय म्हणजे हात, पाय, उदर, शिन्न आणि आवाज आपला, ही 5 आपली कर्मेंद्रिय, ज्याने आपण कर्म करतो. आणि याच्या व्यतिरिक्त एक मन आहे आपल्याला. मन हे काय माऊलींनी सांगितलं, तुमच्या लक्षात आलं असेल तर मन हे साऱ्या शरीरामध्ये असतं. बहुतेक लोकांच्या मनामध्ये असं असतं, समज अशी असते की मन हे मेंदूमध्ये असतं, मन हे हृदयामध्ये असतं. प्रत्यक्षामध्ये मन, आपण काय पाहिलं, माऊलींनी काय सांगितलंय की श्वास आपण घेतला की तो जो श्वास आहे त्याचे अपान, व्यान, उदान असे 5 प्रकारचे वायू तयार होतात. घेतल्यानंतर जो बाहेर टाकतो तो एक वेगळा वायू असतो. तर हे जे 5 वायू शरीराच्या इंद्रियांना जिथे जिथे स्पर्श करतात. वायू हा चंचल असतो, आपण बघतो हवा चंचल असते. ज्या ज्या इंद्रियांना तो स्पर्श करतो त्याप्रमाणे मनामध्ये म्हणजे शरीरामध्ये वेगवेगळ्या वृत्ती उठतात. हे खाऊ, ते ऐकू, ते बघू, या वृत्ती ज्या असतात, ही जी चंचलता असते वायूची, या चंचलतेला मन म्हणतात. म्हणून मनामध्ये नेहमी सतत वेगवेगळे विचार येत असतात. तर वायू आपण श्वास घेतला की मन ऍक्टिव्ह होता. त्यामुळे श्वासाचा आणि मनाचा हा जवळचा संबंध आहे. श्वास जर स्थिर झाला तर मन स्थिर होतं. काय सांगितलं, श्वास स्थिर झाला तर मन स्थिर होतं. ध्यानामध्ये काय होतं, जसं जसं ध्यान गाढ लागतं तसं आपलं मन स्थिर होतं आणि आपल्याला शांततेचा अनुभव येतो. का तर मनामध्ये वेगवेगळे विचार निर्माण होत नाही, हे आपण पाहिलंय. पुढे त्यांनी काय सांगितलंय की ही जी कर्मेंद्रिय आहे, म्हणजे हात, पाय आणि इतर जी कर्मेंद्रिय, या कर्मेंद्रियांचे 5 विषय असतात काम करायचे. ते 5 त्याच्यामध्ये ऍड होतात. याच्यानंतर पुढे काय असतं, इच्छा, द्वेष, सुख आणि दुःख. संघात चेतना म्हणजे सगळे ज्या ठिकाणी एकत्र आहे, सारे अवयव, बुद्धी, अहंकार, या हा जो संघ आहे त्यांचा एक समूह आहे, ज्याला आपण ग्रुप म्हणतो इंग्लिशमध्ये. हा ग्रुप. आणि कृती म्हणजे धैर्य, एखादं काम करण्याचं जे धैर्य आपल्याला असणं, या सगळ्यांना मिळून हे 36 तत्व झाले. 36 तत्वांनी शरीर बनलेलं आहे. एकदा का तुम्हाला हे समजलं तर तुम्हाला तुमच्या शरीरावर नियंत्रण आणता येईल. आणि तुमच्या शरीरावर नियंत्रण आलं तर तुमचं जीवन हे सुखी आणि आनंदी होईल. म्हणून हा जो अध्याय हा थोडा किचकट अवघड जरी वाटला तरी माऊलीने अशी काही उदाहरणं दिलेली आहे, त्या उदाहरणांमुळे तो आपल्याला सोपा आणि सहज वाटतो. तर मागच्या वेळेस आपण काय पाहिलं की ही 5 ज्ञानेंद्रिय आहे आणि 5 कर्मेंद्रिय आहे, याच्यापर्यंत आपण आलो होतो. त्याच्या पुढचा जो भाग आहे तो आता आपल्याला पाहायचा आहे. तो आता आपण पाहूया.
मागच्या वेळेस माऊलींनी आपल्याला एक असं उदाहरण दिलं होतं. आपण ते उदाहरण काय पाहिलं होतं? 118वी आपण ओवी पाहिली. त्या ओवीमध्ये माऊली असं म्हणाले होते, की ज्याप्रमाणे हिरव्या वैरणीला जनावरे भाळतात आणि वाऱ्याकडे धावतात, त्याप्रमाणे विषयाला भांबवून 5 इंद्रियांच्या द्वारे ज्ञानाची धाव बाहेर होते. तर हे जी 5 इंद्रिय आहेत, ही इंद्रिय काय असं सतत बाहेर धाव घेत असतात. म्हणजे काय आपल्याला सतत काही ना काही, काही ना काही, काही ना काही पाहिजे असतं. प्रत्येक इंद्रियाचे आपण लाड पुरवीत असतो आणि ते लाड पुरवण्यामध्ये आपण मूळ जो आत्मा आहे, ज्याचं ध्यान केलं पाहिजे, याची साधना केली पाहिजे, हे आपलं मूळ स्वरूप आहे ते आपण विसरून जातो. त्या धावेमध्ये इतका दिवस निघून जातो आपला, की आपल्याला काही समजत नाही. तर जनावरं जशी हिरव्या चाऱ्याकडे धावून जातात. जर तुम्ही गायीचं वासरू पाहिलं असेल किंवा गाय पाहिली असेल, तिला जर तुमच्याकडे बोलवायचं असेल, तुम्ही जर हिरवा चारा ठेवला, तर ती पटकन त्या चाऱ्याच्या दिशेने येते. तसं ही ही जी इंद्रिय आहेत, आपल्याला जे जे पाहिजे त्या ठिकाणी ती धावत असतात. पुढे काय म्हणतात माऊली? मग आकार आदी स्वर, अकार आदी वर्ण, अ, क इत्यादींचा उच्चार करणे, काही पकडणे, सोडणे, चालणे, मनोसर्जन करणे, कर्मेंद्रियांचे 5 विषयांची मांचन बांधून तिच्या आधारे क्रियेची प्रवृत्ती. तसंच ही जी कर्मे करणारी जी इंद्रिय पण यांना पण सतत काहीतरी करायचं असतं. हाताला काहीतरी काम करायचं असतं, पायांना चालायचं असतं. इतर जी आहेत त्यांना पण सतत काहीतरी करण्याचं नेहमी वृत्ती तयार होते. ही जी वृत्ती तयार होते मनामध्ये, सतत मनामध्ये वृत्ती तयार होणे म्हणजे विचार येणे, याच्याने ते धाव बाहेर घेतात आणि सतत काहीतरी करत असतात. पुढे ते काय म्हणतात, हे कर्मेंद्रियांचे 5 विषय आहेत. या 5 विषयांचा माळा बांधून त्यावर सर्व क्रिया धावतात. अशा प्रकारे देहात 10 विषय आहेत. आता 5, 10 इंद्रिय पाहिले, 10 इंद्रियांचे आपण विषय पाहिले. आता इच्छा कशाला म्हणतात? आपल्या मनामध्ये इच्छा निर्माण होते. ती इच्छा म्हणजे नेमकं काय? याचं माऊलींनी जे वर्णन केलंय ते आपण बघूया. माऊली काय म्हणतात? भूतकाळात भोगलेल्या गोष्टींचे स्मरण व्हावे किंवा एखाद्या विषयाच्या वर्णनपर शब्दाने कान झाकावे किंवा तिच्याविषयी शब्द कानावर पडताच ती भावना शुद्ध होते. ते काय होतं, की आपल्याला भूतकाळातली काहीतरी गोष्ट आठवते. आता का आठवतं साधारणपणे? आपण चितळ्यांकडे गेलोय, त्यांच्याकडे नवीन मिठाई आली, ती खाल्लेली आपण. ती अचानक आठवते सणावाराला आणि मग इच्छा तिकडे धाव घेते, मन तिकडे धाव घेते, वृत्ती तयार, अरे ते खायला पाहिजे बरं का. ही जी वृत्ती तयार होते, त्या वृत्तीला इच्छा म्हणतात. काय सांगतात माऊली? ती जी वृत्ती तयार होते, की मला ते हवंय, त्याला ते इच्छा म्हणतात. पुढे ते काय सांगतात? किंवा एखादी गोष्ट कानावर पडते, ती ऐकावीशी वाटते, ती इच्छा झाली. पुढे ते सांगतात, इंद्रियांची आणि विषयाची संगती होताच कामदेवाचा हात धरून ती जी वृत्ती वेगाने उठते, त्या वृत्तीच्या जागृतीने मन स्वैर धावते. जिच्या संगतीने शास्त्र निषिद्ध विषयात इंद्रिय आपली तोंडे खुपसतात. आता काय होतं, अशा विविध प्रकारच्या इच्छा निर्माण होतात आणि कोणत्या वेळी कोणत्या इच्छा आपण पूर्ण केल्या पाहिजे आणि कोणत्या वेळी कोणत्या इच्छा पूर्ण केल्या नाही पाहिजे, याच्याकरता शास्त्रामध्ये वचन. शास्त्र म्हणजे काय? ऋषी मुनींनी लिहून ठेवलेले नियम. जीवन कसं जगावं याचे जे नियम लिहून ठेवलेले आहेत, त्या नियमांना शास्त्र म्हणतात. आणि सगळ्या गोष्टींवरती शास्त्र लिहिलं. तुम्ही जर वेगवेगळ्या प्रकारची शास्त्र वाचली, त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे केव्हा काय करावं, केव्हा काय जसं उदाहरणार्थ दुपारी खूप झोपू नये. संध्याकाळी जर झोपलं तर लक्ष्मीची प्राप्ती होत नाही. संध्याकाळी दिवा लावून प्रार्थना करायला पाहिजे. पहाटेच्या वेळी उठून तुम्ही ध्यान केलं पाहिजे किंवा लवकर कामावर गेलं पाहिजे. दिवस आळसात नाही घालवावा. असे बारीक-सारीक शास्त्रामध्ये सगळे प्रकार सांगितले. तुम्ही जर अगदी नीट पाहिलं, तर तुमच्या असं लक्षात येईल, की एखाद्या माणसाने देह सोडला, नात्यातला असो, मित्रांमधला असो, समाजामधला असो, तर त्यावेळी तिथे गेल्यावर तुम्ही काय करायला पाहिजे? दान देताना तुम्ही कोणाला दान दिलं पाहिजे, कोणाला दान नाही दिलं पाहिजे. अशापासून तर बारीक-सारीक साऱ्या गोष्टी ऋषीमुनींनी वर्णन केलेल्या आहे. आमच्या नाशिकमध्ये एक गृहस्थ इन्स्पेक्टर म्हणून गेले. आम्ही लहान होतो त्यावेळी. आमच्या समोरच ते राहायचे. खेडकर नाव त्यांचं. पुढे ते अध्यात्मात आले
आणि त्यांनी शास्त्र ज्या ज्या वेळी ज्या ज्या ठिकाणी सांगितलंय, ते महाभारत जर आपण पाहिलं किंवा आपण गणेश पुराण पाहिलं, जी 18 पुराणं वाचली आपण, त्या 18 पुराणामध्ये ज्या ज्या ठिकाणी वर्णन आलेलं आहे शास्त्रामधल्या गोष्टींचं, त्याचे त्यांनी ते श्लोक असे घेतले संस्कृत मधले, त्याचे मराठी अर्थ खाली दिलेले आहेत. मग त्यांनी काय केलेलं आहे, की दान असा विषय घेतला. मग दान कुठे करावं, कुठे करू नये, हे कुठल्या श्लोकामध्ये कोणी सांगितलेलं आहे, केव्हा सांगितलंय. अतिशय सुंदर आणि नाविन्यपूर्ण असा ग्रंथ आहे. मला जर त्याचं हे मिळालं ना टायटल, आता परत माझ्याकडे होता तो, मी तो घेतला आणि कोणीतरी आपल्या शिष्यांपैकी एकदा असं मला भेटायला आले होते आणि मला सहज प्रवृत्ती आता पण इच्छा ऐकली आता मगा, तशी मला इच्छा आली की हे खूप सात्विक भाव आहे, यांना आपण हा भेट द्यावा. आणि मी त्यांना तो भेट दिला. तर मला परत ते टायटल शोधायला लागेल. आणि तो असा कधी पण तुम्ही वाचू शकता काढून. कुठल्याही पान काढून वाचू शकता. मग तो सहज असा तुम्ही वाचत राहिला ना, तर तुम्हाला सहजगत्या ज्ञान होत राहतं. अरे यावेळी हे करायला पाहिजे, यावेळी हे नको करायला पाहिजे आपण. तसं सणवाराच्या दिवशी काय करावं, काय करू नये याचे पण त्याच्यामध्ये फार छान वर्णन आहेत. खूप खूप छान वर्णन दिलंय. अजून असं एक शास्त्राबद्दल एक चांगलं कोल्हापूरला एक प्रकाशन आहे. त्या प्रकाशकाचं नाव मला आठवत नाही. शास्त्र असे सांगते, असं त्यांनी एक पुस्तक काढलं आणि त्याचे 3 भाग आहेत. अलीकडे काय होतं, की आपण एखादा सणवार आणि व्रत करतो की नाही, तर त्याच्यामध्ये काय प्रश्न निर्माण होतो, की असंच करावं का? तसंच करावं का? आता तुम्ही काहीतरी घरात करताय, देवाची एक विशिष्ट प्रकारे मांडणी करतात, गहू घेतात, त्याच्यात कलश ठेवतात. तेवढ्यात नणंद येते आणि ती सांगते, "तुम्हाला हे जमलंच नाही वहिनी, तुम्ही काहीतरी चुकीचं केलं." सासू तिकडून काहीतरी सांगते. मग याचं ऐकायचं का त्याचं ऐकायचं? आधार तर काही सापडत नाही. तर त्यांनी असं दिलेलं आहे त्या पुस्तकामध्ये. प्रश्न, त्याचं उत्तर, प्रश्न, त्याचं उत्तर. हे केव्हा काय करावं आणि का करावं? याची त्यांनी ती सखोल अशी माहिती दिलेली आहे. कारण की काय होतं अलीकडे जर आपण पाहिलं ना आत्ताच्या काळात, सासूला तिच्या सासूने जे सांगितलं आणि आईने जे सांगितलंय, ते ती फॉलो करते. पण त्यांना कोणीतरी चुकीचं आहे, ते चुकीचं असं पुढे चालत येतं. आणि मग ते बदल होत नाही त्याच्यामध्ये. म्हणून ते जर आपण अभ्यास केला, मला सोनियाजी तुम्ही आठवून द्या कधीतरी एक 4-5 दिवसांनी. मी ती पुस्तकं जमलं तर शोधून काढतो आणि तुम्हाला ती पाठवतो. प्रकाशकाचं नाव आणि ज्यांना आवड असेल, त्यांनी ती मागवून घ्या तुम्ही. म्हणजे तुम्हाला आपोआपच त्याचं ज्ञान होऊन जाईल असं मला सांगायचंय. पुढे जाऊया आपण. ज्या भोगवृत्तीच्या आवडीमुळे आता दुःख कशाला म्हणतात ते आपण पाहूया माऊली म्हणतात. या भोगवृत्तीच्या आवडीमुळे बुद्धी विचारहीन होऊन भ्रमिष्ट होते. म्हणजे ज्या वृत्तीला विषयाची गोडी असते, तिला इच्छा म्हणतात. आणि अपेक्षिल्याप्रमाणे जेव्हा इंद्रियांना विषयभोग लाभत नाही, तर तो विषय प्राप्त झाला पाहिजे अशा तऱ्हेच्या आधीचा जो विकार उत्पन्न होतो, तोच द्वेष मान. आता एखादी इच्छा आपल्याला प्रबळ झाली आणि ती आपली पूर्ण होत नाही, त्या गोष्टी मिळत नाही, मग मनात चिड राग निर्माण होतो. ते जे मनामध्ये निर्माण होतं त्याला द्वेष म्हणायला पाहिजे असं माऊली इथे सांगतायत. पुढे ते काय म्हणतात ते बघूया. अर्जुना यानंतर सुख ज्याला म्हणतात ते अशा प्रकारचे आहे बघ, की ज्या एका ज्या एका ब्रह्मसुखाची प्राप्ती झाली असता जीव सर्व विषयांना विसरून जातो. जे मनाला, वाचेला आणि कायेला आपली शपथ घालून सर्व व्यवहार बंद करते आणि जेव्हा स्मृतीचे सामर्थ्य बाद होते, जे निर्माण झाले असता प्राण शांत होतो. जे सुख सत्वगुणांच्या उपाधीने निर्माण झाले असता, सत्वगुण माणसाला सुखाचा लाभ होतो अथवा जे सुख मुक्त अवस्थेत प्राप्त झाले असता इंद्रिय वृत्तींना दुर्दैवाच्या एकांतात आणून त्यांना थोपटून निद्रा आणतो. आता इथे काय यांनी ब्रह्मसुखाबद्दल माऊलींनी बोलले. ब्रह्मसुख जे आहे, त्याबद्दल माऊली तर ब्रह्मसुख काय ते बघूया आणि त्याच्यानंतर दैनंदिन जीवनामध्ये ज्याला आपण सुख म्हणतो ते बघूया. तर ब्रह्मसुख म्हणजे काय आहे, की इंद्रियांवरती तुम्ही नियंत्रण मिळवत जाता. ते खाण्यावरती नियंत्रण मिळवतात. नको ते ऐकायचं नाही याच्यावर तुम्ही नियंत्रण मिळवतात. नेहमी शुभ बोलायचं, चांगलं बोलायचं, टीका-टिप्पणी नाही करायची. असं जिभेवर तुम्ही नियंत्रण मिळवता. डोळ्यांवर हे नियंत्रण मिळवता, की माझ्याकडे मोबाईलवरती WhatsAppवर चुकीच्या पोस्ट आल्या आहेत. तर त्या मी बघणार नाही, ताबडतोब डिलीट करून टाकेल.
असं करत 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 तुमच्या वृत्ती ज्या आहेत त्या तुम्ही परमेश्वराकडे आणि त्याच्याकडे दिवसभर लावून ठेवतात. असं होत होत ही जी सारी इंद्रिय 10 इंद्रिय त्यांना तुम्ही आवर्तात आणि हृदयाच्या एका कप्प्यामध्ये बंदिस्त करता, की शुभ आणि चांगलं, शुभ आणि चांगलं, पॉझिटिव्ह याच्याचकडे तुम्ही त्यांना बंदिस्त करता. इकडे साधना चालू आहे, नामस्मरण चालू आहे, परोपकार चालू आहे, प्रेम चालू आहे, निस्वार्थ जीवन चालू आहे, परमेश्वराचं चिंतन चालू आहे आणि याच्यामध्ये सातत्य आहे आणि मग तुम्हाला ब्रह्मसुखाची अनुभूती यायला लागते. तर परमेश्वराच्या सुखाच्या अनुभूती कशा असतात त्या मी तुम्हाला काही त्याचं उदाहरण सांगतो. आपल्यापैकी काहींना त्याचा अनुभव आलेला आहे. म्हणजे तुम्ही ध्यानामध्ये बसलात आणि ध्यानामध्ये बसल्यानंतर तुम्हाला मेंदूच्या नसेमधून असा एक रस पाझरतो असं जाणवतं. अतिशय शांत रस आहे आणि तुम्हाला जाणवते की सुखाची एक अनुभूती येते मला. पण तुम्हाला देवदेवतांचं दर्शन होतं. इतकं दर्शन, इतकं सुख. समजा दत्तात्रयांचं दर्शन झालं, प्रभू दत्तांचं. तर त्यांचा चेहरा, त्यांनी घातलेलं पितांबर, त्यांच्या चेहऱ्यावरचा हावभाव, ते स्मित हास्य, ते कृष्णाचं दर्शन. मला अशी बरीच दर्शनं झाली. तुमच्यापैकी पण बऱ्याच जणांना झाली. तर तुम्हाला ते परमेश्वराची जी दर्शनं होतात, एखाद्या ऋषीमुनींचं दर्शन होतं आणि त्याची तुम्हाला अनुभूती येतात किंवा ध्यानामध्ये कुठलंही दर्शन होत नाही. परंतु चित्त इतकं एकाग्र झालेलं असतं परमेश्वराशी, आपण तल्लीन झालेलो असतो, की साऱ्या शरीरामध्ये अशा सुखाच्या लहरी निर्माण झालेल्या असतात आणि त्या आपल्याला जाणवत असतात त्या लहरी. घरामध्ये कुठून तरी तुम्हाला आवाज येत असेल, एखाद्या कोपऱ्यात कोणी खाकरलं, शिंकलं, तिकडे तुमचं लक्ष नसतं. तुम्हाला जाणवत असतं, की या लहरी शरीरामध्ये येतात आणि सुखातून बाहेर पडू नये. या सुखातच राहावं असं तुम्हाला वाटत असतं. पण परमेश्वर पण फार चतुर असतो. त्याला माहित असतं पुढे काहीतरी काम आहे घरामध्ये हे आहे. तो काही वेळ तो स्ट्रेच करतो. एका अवस्थेपर्यंत नेतो. हळू परत कमी करून तुम्हाला सांगतो, आता दैनंदिन व्यवहाराला जे कर्म करायला पाहिजे, संसारात आल्यात कोणाची तरी आई, पत्नी, बायको, मुलगी, कोणाची तरी मैत्रीण आहात तुम्ही, तर आता कामाला लागायला पाहिजे. तो परत ध्यानातून आपल्याला बाहेर आणतो. फार रेअर योगी असतात किंवा साधक असतात, की ज्यांना 6 तास, 5 तास, 10 तास पण ध्यान लागतं. असं पण होतं. असं होत नाही असं नाही. काही-काहींना 8-8, 10-10 दिवस समाधी अवस्थेमध्ये जातात. असं देखील घडतं. पण ते जरा दुर्मिळ योग आहेत. म्हणजे ते आपल्या बाबतीत घडू शकतात का? तर नक्की घडू शकतात. जसजशी साधना पुढे जाईल, तसतसे ते योग तुमच्या जीवनामध्ये येतील. पण त्याला काय होतं माहितीये का, की घरच्यांनी समजून घेणं फार गरजेचं असतं. तर तुम्ही 3 तास सलग ध्यानामध्ये राहिला आणि घरातली कामं थांबली, तर काय होईल तुम्ही कल्पना करा. म्हणून त्याला पहाटेची वेळ योग्य आहे किंवा रात्रीची वेळ योग्य आहे असं मी तुम्हाला सांगेन. इतकेच काय तर जीवास आत्मस्वरूपाचा मार्ग ज्या स्थितीत सापडतो, त्या अवस्थेत जे समाधान होत असते त्यालाच सुख म्हणतात. तिथे माऊलींनी सांगितलं, की परमेश्वराजवळ जाण्याचा मार्ग सापडला आणि आपण साधनेमध्ये राहिलो, तर ती जी अवस्था असते त्या अवस्थेला सुख म्हणतात. पुढे जाऊया. अशा तऱ्हेची सुखाची अवस्था प्राप्त न होता जीवन जगणे म्हणजे ते सर्वार्थाने दुःख आहे. असा जर तुम्हाला मार्ग नाही मिळाला नामस्मरण, ध्यान, तर तुम्ही एका प्रकारे दुःखी जीवन जगत असत असं इथे माऊली म्हणतात. पुढे ते काय म्हणतात, संकल्प विकल्पाच्या सहवासात सुख केव्हाही नसते. तथापि संकल्प विकल्प नाहीसे झाले, की ते सुख स्वयंसिद्धच आहे. किंवा संकल्प विकल्प असणे आणि नसणे या 2 कारणामुळे दुःख आणि सुख या अनुक्रमाने संभवतात. आता याच्यामध्ये एक रहस्य सांगितलंय. हे जर रहस्य तुम्ही सगळ्यांनी समजून घेतलं, तर तुम्हाला जीवनामध्ये परमोच्च आनंद सहज प्राप्त होईल. हे काय रहस्य सांगितलं याच्यामध्ये? माऊली म्हणतात, की तुमच्या मनामध्ये काहीतरी संकल्प आणि विकल्प असतात. संकल्प म्हणजे काय? की मला बिझनेस एवढा वाढला पाहिजे. मला ऑफिसमध्ये प्रमोशन मिळालं पाहिजे. घरी गेल्यावर आज छान जेवण बनवलेलं असेल. मी मार्केटमध्ये साडी घ्यायला गेली, की ती अमुक साडी मला मिळेल आणि ती एकच असेल, इतरांकडे ती साडी नसेल. कुठल्याही प्रकारचे संकल्प आणि विकल्प जे मनात येतात आणि माझ्याच मुलीला छान स्थळ मिळेल, इतरांच्याला मिळणार नाही, माझा जावई एकदम छान असेल. कुठल्याही प्रकारचे संकल्प आणि विकल्प जे मनामध्ये येतात, याच्यामुळे दुःख निर्माण होतं. कारण काय होतं, की ती अपेक्षापूर्ती नाही झाली, की दुःख होतं. कमी झालं, की दुःख निर्माण होतं. समजा ते संकल्प पूर्ण झाला, तर त्याच्या पुढचं आपल्याला अजून काहीतरी हवं असतं. ते अजून कधी संपत नाही.
आपण जीवनात पाहिलं असेल की आपण नोकरीला सुरुवात करतो किंवा व्यवसायाला सुरुवात करतो, तर व्यवसाय किंवा नोकरीमध्ये कमी उत्पन्न असतं. ते आलं की आपलं भागायला लागतं. आपण म्हणतो नाही अजून जरा स्कूटर आहे, तर आता जरा पुढची हिरो होंडाची बाईक आली तर बरं होईल. ती आली की आपण म्हणतो मला ती अजून मोठी मोटरसायकल पाहिजे. बायको, मुलगा मागे बसले पाहिजे. मग ती आली की आपण मग 800 गाडी घेतो. मग ती आली की त्याच्या पुढची गाडी घेतो. मग होंडा सिटी घेतो. मग त्याच्या पुढची, त्याच्या पुढची ते एंडलेस असं ते संपत नाही. हे वाहनाच्या बाबतीत नाही, प्रत्येक गोष्टीच्या बाबतीमध्ये असं होतं. आता छोटा टीव्ही होता, मग आता जास्त इंचाचा पाहिजे, मग आता 45 इंचाचा पाहिजे. मग घरी आता ते हे पण पाहिजे. Googleचं काय नवीन आलंय ना, ते आता Alexa आहे, अमुक आहे, तमुक आहे. अशा सगळ्या गोष्टींमागे आपण धावत राहतो आणि मग ते मन काही शांत राहत. मग माऊली म्हणतो, "मन कशाने शांत होईल?" तर संकल्प आणि विकल्प काढून टाका तुम्ही. मग आता दैनंदिन जीवन जगायचं नाही का आपण? तुम्ही म्हणाल, "मी जर संकल्प आणि विकल्प काढले, तर मग जीवन कसं जगता येईल मला? ऑफिसमध्ये माझं प्रमोशन होणार नाही, घरात काही प्लॅनिंग होणार नाही, भाजीपाला आणला जाणार नाही, असंच राहायचं का घर?" ते तसं म्हणत नाही. पण तुम्ही ज्यावेळेस साधनेला बसतात ना, तुम्ही ध्यानाला बसलात, तुम्ही मुद्रा लावली किंवा अशी मुद्रा लावली, ध्यानाला बसलात. आता मनामध्ये विचाराला काढून टाका. मनामध्ये विचाराला काढला, तर मनामध्ये विचार कुठून येतात? एक तर जुन्या ज्या आठवणी ते काहीतरी आठवतं किंवा भविष्यातलं काहीतरी आठवतं आणि जास्त करून त्या दिवसभरातलं किंवा आदल्या दिवसातल्या गोष्टी आठवतात आणि मन तिकडून धावतून तिथून पुढे, 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 पुढे असं फेरा मारत राहते. ते आलं की काढलं त्या ते जे संकल्प आणि विकल्प मनात उठतात ते तुम्ही काढून टाका. काढत, काढत गेला, की मन संकल्प विकल्प रहित राहतं आणि मग तुम्हाला आत्मसुखाच्या दिशेने तुमचा प्रवास चालू होतो. आता असा प्रवास चालू झाला ना, या प्रवासामध्ये सिद्धींच्या मागे नसतं लागायचं. त्या सिद्धी काय असतात? आपल्या आश्रमातला एक शिष्य होता, तो सिद्ध पुरुष झाला बरं का. आता त्याने मध्ये देह पण सोडला. तो म्हणायचा, "सर ते जे काय त्या सिद्धीत ना, त्याच्याबद्दल तो फार बोलायचा." म्हणजे गुप्त होणे. म्हणजे एखाद्या घरात आपण बसलोय आणि 4 लोकं एकदम अदृश्य होणे, दिसतच नाही आपण किंवा हवेमध्ये उडणे, अणूसारखं एकदम लहान होऊन जाणे, तो अतिशय मोठं होणे, शरीर हलकं होऊन दिसणं, अशा बऱ्याच त्या अष्टसिद्धी आहे. जसं तुम्ही हनुमान चालीसा वाचली तर त्याच्यामध्ये एक वाक्य आहे, "अष्टसिद्धी और नवनिधी के दाता." असा आशीर्वाद सीतामाईंनी हनुमानाला दिला. अष्टसिद्धी तुला प्राप्त होतील आणि 9 प्रकारचे निधी म्हणजे 9 प्रकारचे जे ठेवे धनाचे ते पण तुला मिळतील. धन आणि इतर वस्तू असं. असं त्यांनी त्याला आशीर्वाद दिला त्या हनुमानाला. त्याची सेवा आणि रामभक्ती पाहून असा आशीर्वाद दिला. पण त्या ज्या सिद्धी आणि त्या ज्या गोष्टी असतात, साधना एका टप्प्यावर गेली, की त्या आपल्याला मिळायला लागतात. म्हणजे काय होतं माहितीये का? की आपल्याला भविष्य कळायला लागतं. एखादा कोणी आला आपल्या बिल्डिंगमध्ये कोणाचा तरी 10वी रिझल्ट आहे. आपण म्हणतो तुला 80% पडतील बरं का, असं अचानक बोलतो. त्याला खरोखर 80 आणि तेवढेच टक्के पडतात. सगळे म्हणतात आपल्याला कळतं अरे आपल्याला हे कळायला लागलं बरं का आता. आपण सांगतो आता पाऊस येणार बरं का, मग पाऊस येतो आणि मग त्यात माणूस अडकत जातो. माऊली काय म्हणतात, की त्या संकल्प विकल्पातही त्याच्यातही जाऊ नका तुम्ही. तुम्ही जेव्हा त्याच्यात अडकत नाही, त्यावेळी तुम्ही पुढे जातात. पुढे खूप, 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 खूप काही-काही असतं. देवांच्या हातामध्ये जी आयुधं आहेत ना, त्याचं देखील तुम्हाला ज्ञान होतं. अशा बऱ्याच गोष्टी तुम्हाला मिळतात. इतक्या गोष्टी मिळतात, की तुम्ही आश्चर्यचकित होऊन जातात. पण कुठेही न थांबता जात राहणे हा खरा प्रवास असतो. हे मी तुम्हाला मुद्दामून सांगतो. आपल्या आश्रमामध्ये एक कपल आहे, वयस्कर आहे ते खूप. आता मी आणि माई त्यांच्या घरी जेवायला गेलो होतो. काकूंना आणि काकांना खूपच आठवण येत होती. आम्ही म्हटलं काहीतरी जेवण बनवून आणतो, पण ते काय ऐकेना. सोनालीचे आई-वडील आहेत ना, बोराडे काका-काकू त्यांच्याकडे आम्ही गेलो होतो. तर त्यांनी त्यांचे जे पहिले गुरु होते, त्यांनी देह ठेवला. मग परमेश्वराने त्यांची वर्णी माझ्याकडे गुरु म्हणून लावली. ही योजना असते परमेश्वराची. साधना अपूर्ण राहिली, गुरुची आवश्यकता, की दुसरा गुरु भेटायची व्यवस्था करतात. तर ते म्हणाले, एकदा आम्ही आमच्या गुरूंकडे गेलो होतो. म्हणजे 70 ते 80चं दशक असेल त्या अंदाजे. तर त्यावेळी गुरूंकडे बरेच जण बसले. गुरु म्हणाले, "तुम्हाला मी गुप्त होण्याची सिद्धी दाखवतो" म्हणाले. ते म्हणाले, "आता एक जण येणार आहे मला भेटायला. तर तुम्ही त्याला सांगू नका, की मी इथे बसलोय. त्याला मी दिसणारच नाही" म्हणाले. आणि ते कोणी गृहस्थ आले. त्याने "काय गुरु महाराज दिसत नाही." कोणी काय, "अरे काय दिसत नाही, तुम्ही सगळे बसलात आणि महाराज त्याला दिसतच नव्हते ते. अशा त्या बऱ्याच गोष्टी असतात.
पण एका साधकाने याच्यात न पडता, गुरूंनी दाखवणं वेगळी गोष्ट आहे, पण साधनकाराने त्याच्यामध्ये पडू नये, असा नियम आहे तो. असं करत राहिलं, संकल्प विकल्पात नाही गेला ना, तुमची साधना उत्तम होते. किंवा ध्यानाला बसला, आज मला काय दर्शन होणार? आज देवा तुम्हाला काय दाखवणार? आज माझं त्याच्यापेक्षा ध्यान चांगलं लागलं पाहिजे. मला हा अनुभव येईल, असं काही नाही. ध्यानाला बसलोय, परमेश्वराला नमस्कार केला, गुरूंना नमस्कार केला. तुम्ही म्हणाल तसं. काय? तुम्ही म्हणाल तसं. तुझी जी इच्छा ती माझी इच्छा. याच्या पलीकडे दुसरं वाक्य नको. असं ज्यावेळी आपण करतो, त्यावेळी सारा संसार आपला चालवण्याची जबाबदारी त्याची होते. साधनेमध्ये प्रगती करून घेण्याची जबाबदारी त्याची होते. आणि मग सहजतेने घटना घडायला लागतात. सांगायचं संकल्प विकल्प या मुद्द्यावर जे आपण आलो ना, तर तुमच्यापैकी काही तो उपनिषद वाचलाय की नाही मला माहिती नाही. उपनिषद बरीच आहेत. 100-1 च्या आसपास उपनिषद आहेत. आणि त्या 100 उपनिषदांपैकी एक 8 ते 10 उपनिषद फार महत्वाचे आहेत. उपनिषद म्हणजे काय? उप, नि आणि शद. उप म्हणजे खाली, नि शद म्हणजे गुरूंच्या किंवा ऋषींच्या पायाजवळ बसून त्यांच्या शिष्यांनी जो सत्संग केला, त्याला उपनिषद असं म्हणतात. संस्कृत तो शॉर्ट फॉर्म आहे. तर पुरातन काळी ऋषींनी आपल्या शिष्यांनी काही प्रश्न विचारले किंवा ऋषींनी स्वतःहून त्यांना काही सांगितलं, तो जो संवाद झाला त्याला उपनिषद म्हणतात. तर पूर्वीच्या काळी जे मोठे ऋषी होऊन गेले, त्यांचं मी नाव विसरलो आता. तर त्यांनी एक मोठा यज्ञ केला. स्वर्गाची प्राप्ती व्हावी म्हणून त्यांनी एक यज्ञ केला. आणि यज्ञामध्ये जे ब्राह्मण आले होते, त्यांना त्यांनी बऱ्यापैकी वस्तू दान केल्या. आणि त्यात त्यांनी त्यांच्या घरामध्ये ज्या गायी होत्या, त्या गायी पण दान केल्या. तर गायी दान केल्यानंतर त्यांचा जो मुलगा होता तरुण, त्याच्या असं लक्षात आलं, की या गायी हाडकुळ्या टेकलेल्या अशा गायी आहेत. अशा गायी आपल्या वडिलांनी दान केलेल्या आहेत. का ते यज्ञाची पूर्तता व्हावी. तर तो म्हणाला, "अहो तुम्ही चुकीचं काम करतात" म्हणाले. "ज्या गायी धडधाकट नाहीत, चांगल्या नाहीत, त्या घेऊन काय करतील ती ब्राह्मण लोकं? त्यांना तर भार होऊन जाईल. हे काय तुम्ही बरोबर करत नाही. त्याच्याऐवजी मी तुमचा धडधाकट चांगला सदृढ मुलगा मला का तुम्ही दान देत नाही?" तर त्याचा हा प्रश्न ऐकून त्याचे वडील त्याला खूप रागवले आणि त्यांनी त्याला काहीतरी शाप दिला. हं. तर तो म्हणाला, मरण जे येतं याचा काय अर्थ असतो हे मला समजूनच घ्यायला पाहिजे" म्हणाले. आणि म्हणून तो यमाच्या दारात गेला, यमाकडे गेला आणि यमाच्या घरी गेल्यानंतर त्याच्या असं लक्षात आलं, की यमदेवता जी आहे ती बाहेर गेलेली आहे. आणि म्हणून तो 3 दिवस तिथे बसून राहिला यमदेवताच्या दारामध्ये. यम ज्यावेळी आपले काम करून परत आले, त्यांना सांगण्यात आलं, की कोणीतरी तुमची वाट बघतंय. म्हणून त्यांनी त्याला बोलवलं, विचारलं, त्याच्याशी बोलले. मग ते सगळा वृत्तांत त्यांना सांगितला. तर मग यमदेवता त्याला म्हणाले, की "अरे, माझ्याकडून तर फार मोठी चूक झाली आहे, की माझ्याकडे एक याचक आला आणि तो बसून राहिला." तर आपल्या मनामध्ये असे प्रश्न निर्माण होऊ शकतात, की यमाच्या घरी नोकर नव्हते का, चाकर नव्हते का? त्या डिटेलमध्ये न जाता तो संवाद काय झाला आपण ते बघूया. तर मग यम म्हणाले, "तुला काय पाहिजे? तू तर फार निष्ठुर मनाचा दिसतो." तो मला म्हणाला, की "मला तुम्ही" ते म्हणे, "पहिल्यांदा तू माझ्या घरी 3 दिवस उपाशी राहिला ना, मी तुला 3 वर देतो. ते तू मागून घे." मग त्यांनी सांगितलं, की "मी परत माझ्या घरी जाऊ दे. माझ्या वडिलांचे आणि माझे संबंध चांगले होऊ दे. मी त्यांचा लाडका मुलगा होऊ दे." असं ते म्हणे, "हा वर तथास्तु." अजून एक त्यांनी आई-वडील वगैरे सगळ्यांकरता काहीतरी वर मागितला. तो पण ते तथास्तु म्हणाले. तर आता तिसरा वर काय? तो म्हणे, "मला मृत्यूचं रहस्य काय आहे? मृत्यू झाल्यानंतर माणूस कुठे जातो? नेमकं काय होतं? आत्मा काय असतो तुम्ही मला सांगा." ते म्हणाले, "बघ तू काय ते विचारू नको" म्हणाले. "तू वर मागे घे. मी तुला काय करतो, की तुला 100 वर्ष चांगल्या तब्येतीत राहतील असे तुला नातू मिळो, असा मी तुला एक वर देतो" म्हणे. मग आता 100 वर्ष जगणारे नातू पाहिजे म्हणजे काय झालं? याला सुंदर पत्नी पाहिजे, बरोबर आहे. आणि याचं पण आयुष्य त्याच्यापेक्षा जास्त पाहिजे. तो म्हणला, "यमदेवता मला हे नकोय" म्हणाले. मग त्याने, "मी तुला असं करतो, स्वर्गामध्ये ज्या अप्सरा आहे, सुंदर अप्सरा, त्या तुला देतो. भरपूर धन देतो, गायी देतो, चांगले दूध दुभत्या गायी देतो, शेतीवाडी देतो." त्याने, "मला हे पण नकोय" म्हणे. "मला तेच पाहिजे" म्हणे. मला प्रश्नाचं उत्तर पाहिजे." तर यम म्हणाले, "त्याच्याऐवजी तू असं कर, तुला मी पृथ्वीचं राज्य देऊन टाकतो" म्हणे.
तर मला ते पण नकोय, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे म्हणाले. मग ते म्हणाले, "तू काय हट्ट सोडत नाही ते मी तुला सांगतो." परत एकदा विचार करतो आणि मी माझ्या निर्णयापासून मी इथून जाणारच नाही. मग ते म्हणाले, "मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतो." मग ते त्याला असं म्हणाले, की "तू जो आहे, तू काय करतोय?" म्हणाले, की "तू संकल्पने-विकल्पाच्या पलीकडे गेलेला आहे. कुठल्याही इच्छा, वासना तुझ्या मनामध्ये नाहीये आणि म्हणून मी तुला वर देतो." आणि त्यांच्यामध्ये जो संवाद झाला, हे जे रहस्य आहे जीवनाचं, ते आता आपण गीतेच्या माध्यमातून शिकतोय. तर ते रहस्य त्यांनी त्याला सांगितलं. त्या दोघांमध्ये ते प्रश्नोत्तर झाले. त्याला कठोपनिषद असं नाव आहे. ते फार प्रसिद्ध उपनिषदांपैकी एक आहे. अर्थात गीतेमध्ये साऱ्या उपनिषदांचा सार आहे. कृष्णाने जी गीता सांगितली अर्जुनला त्यावेळी, त्याच्यामुळे सारे उपनिषद आहे त्यांचा तो सार हा गीतेमध्ये आलेलाच आहे. आणि ते आत्म्याचं जे तत्व आपण या अध्यायामध्ये आता बघतोच आहोत आपण ते. तेच तिकडे सांगण्यात आलेलं आहे. पण ते गीतेच्या बरंच अगोदर तो संवाद झालेला होता. तर सांगण्याचा हेतू असा तुम्हाला, की जो नचिकेत होता, त्याची जी दृढ संकल्प होता. काय संकल्प? की संकल्प विकल्प नको आणि मला जीवनातलं जे शाश्वत सत्य आहे, की जे कधीही संपत नाही. न संपणारं जे सुख आहे. हं. इतर जे भौतिक सुख ते नाही. न संपणारं सुख मला हवंय. हं. तर ते सुख त्यांनी मागितलं. तसा संकल्प तुम्ही आज मकर संक्रांतीला करा असं मी तुम्हाला सांगतो. म्हणजे साधनेमध्ये उत्तम प्रगती होईल तुमच्या सगळ्यांची. आता आपण पुढे जाऊया. पुढे माऊली काय म्हणतात? "हे अर्जुना, आता असंग साक्षीभूत चैतन्याची देहात जी सत्ता आहे, तिला तर चेतना हे नाव. तर देहामध्ये आपण म्हणतो चेतना काम करते, चैतन्य काम करते. मग ते काय आहे? तो जो 36 गुणांपैकी एक गुण आहे त्याच्याबद्दल आता माऊली बोलतात. ते काय सांगतात? "अरे अर्जुना, जी चेतना या देहात पायाच्या नखापासून केसापर्यंत जणू जागी असून सतत उभी आहे. म्हणून शरीरातील कोणत्याही भागाला इजा झाली असता त्याची चांगली वाईट प्रतिक्रिया जी होते, ती चेतनेमुळेच होते. ही चेतना जीवनातील कोणत्याही अवस्थेत बदलत नाही. ते पायाच्या नखापासून तर डोक्याच्या केसापर्यंत चेतना सदैव उभी असते, ती सदैव जागृत असते. शरीराला कुठे काही झालं, की लगेच त्याची संवेदना आपल्याला होते. ही जी चेतना आहे, ही जी शक्ती हिला चेतना म्हणतात. ही जी जीवनशक्ती हिला चेतना म्हणतात, असं माऊली इथे सांगतात. पुढे ते काय म्हणतात, "चेतना जीवनातील कोणत्याही अवस्थेत बदलत नाही. चेतना ही कायम असते. ज्या चैतन्यामुळे मन, बुद्धी इत्यादी सर्व आध्यात्मिक पदार्थ विकसित असतात, जे चैतन्य सदैव वसंत ऋतूच आहे. ही चेतना कशी आहे? ती सदैव जागृत असते. वसंत ऋतूमध्ये जशी फुलं उमलतात आणि सगळीकडे बहार आलेला असतो बागेमध्ये किंवा तशी ही चेतना सदैव जागी असते. म्हणजे ज्यावेळी आपण शरीर सोडतो आत्मा, ते त्याच्याबरोबर त्याची जी शक्ती चेतना ही निघून जात असते. आता ही चेतना प्रखर होणे, ती एकदम प्रकट होणे आणि ती उच्च अवस्थेला तिन्ही काम करणे याच्याकरता उपाय म्हणजे काय आहे? गूढ रहस्य म्हणजे काय? जे तुम्हाला पूर्वी ते म्हणजे नामस्मरण नियमित केलं पाहिजे. पहिली गोष्ट. सतत जेवढा जास्त वेळ मिळेल तेवढं ध्यान केलं पाहिजे आणि मनातले निगेटिव्ह विचार काढून टाकले पाहिजे, की तुमच्यामधली चेतना जागृत होते. दिवसेंदिवस कुठल्याही ब्युटी पार्लरला न जाता किंवा जिममध्ये न जाता स्त्री-पुरुष अत्यंत तरुण दिसतात. हे त्याचं एक रहस्य आहे, मी तुम्हाला सांगतो. कुठलेही आजार माणसाला होत नाही, मी तुम्हाला सांगतो. असे कितीतरी आपल्या आश्रमात साधक आहेत, की जे आजारीच पडत नाही. रामदेव बाबांनी त्यांचं जे पुस्तक आहे, त्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे, की ज्यांना गुरु लाभले आणि ज्यांना शक्तिपात दीक्षा झाली, जे साधना करतात, ज्यांची कुंडली जेवते ते लोक आजारीच पडत नाही. असं त्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये प्राणायामावरती त्यांचं जे प्रसिद्ध त्याच्यामध्ये त्यांनी दाखलाच दिलेला आहे. पण ते काय म्हणतात पुढे माहिती आहे का, की असा गुरु मिळणं दुर्मिळ आहे. की असा गुरु का तसे जे गुरु असतात ना, ते शक्तिपात त्यांना प्रसिद्धीची हाव नसते खरं म्हणजे. ते प्रसिद्धीच्या पर्याय असतात ते. त्यामुळे ते सहसा कोणाला बोलत नाही. स्वतः गुरु आहे असं सांगत पण नाही ते खरं म्हणजे. पुढे जाऊया आपण. जी जड आणि चेतन या दोन्ही भागात सारख्या स्वरूपात आहे. ती अर्जुना चेतना होय. हे मी तुला खोटे सांगत नाही. ही चेतना कशी आहे? जे जिवंत प्राणी दिसतात आणि जड वस्तू दोघांमध्येही चेतना आहे. हे मी तुला खरं सांगतो अर्जुना, मी तुला खोटं सांगत नाही, असं भगवान कृष्ण म्हणतात.
आता भगवंताने असं म्हणायची गरज आहे का? भगवंतच अर्जुनाशी बोलताय. अर्जुन हे मान्य करतो की ते भगवंत, तरी ते म्हणतात की मी तुझ्याशी खोटं बोलत नाही. याचा दुसरा अर्थ असा आहे की ते असं सांगताय की तू हे नीट कान देऊन ऐक, लक्ष देऊन ऐक. डोंगर ज्या निर्जीव त्याच्यामध्ये पण चेतना आहे. हे तुला मी सांगतोय. हे चैतन्य जे सगळीकडे आहे, हे तू समजून घे. जसं वडील आपल्या 10वीतल्या मुलाला सांगतात, "अरे बाबा अभ्यास कर. अभ्यास केला, शिकला तर चांगली नोकरी मिळणार आहे, जास्त पगार मिळणार. आता त्या छोट्या गाडीच्या मोहात तू पडू नको. आणि मी तुला खरं सांगतो रे बाबा." असं ते एखाद्याशी कळवळ्याने बोलता, तसंही भगवान कृष्ण अर्जुनाला सांगतात कळवळ्याने. आपल्याला काय करायला पाहिजे माहिती का? गीता जी आहे ना, त्याच्या इन बिटवीन द लाईन 2 लाईनच्या मध्ये एक असा संदेश असतो. तो संदेश आपण खरा ग्रहण करायला पाहिजे. आणि तो ग्रहण केला ना, एखादी वही टिपणाची ठेवून नंतर तो लिहून काढला पाहिजे. साध्या अर्ध्या 1 वाक्यामध्ये. नंतर जेव्हा-जेव्हा तुम्हाला वेळ मिळतो ना, कधी पण सकाळी, संध्याकाळी, मन शांत आहे, चहा पितायत, आता काही नाहीये. ते थोडं रिवाईज करायला पाहिजे. माझे एक मित्र आहेत, एका मोठ्या कंपनीमध्ये ते डायरेक्टर आहेत. ते बऱ्याच वेळा पंचवटी एक्सप्रेसमध्ये ट्रेनमध्ये मला भेटायचे सकाळी. आम्ही भेटलो, की मग ते त्यांची वही काढायचे. मग ते म्हणायचे एका गुरूंचे फॉलोवर आहेत. मग ते आणि मी त्यांनी लिहिलेल्या नोट्सवरती आम्ही चर्चा करायचो कॉफी पिता-पिता. अतिशय सुंदर आणि छान वेळ जायचा आमचा ट्रेनमध्ये. पण त्यांची ती उपयुक्त सवय होती. कारण सगळं काही तुम्ही लक्षात ठेवू शकत नाही ना प्रवचनामधलं. जे मनाला भावलेलं आहे, त्याची एका वाक्यात असं टिप्पणी काढून ठेवली, की सोपं होऊन जातं आपल्याला. पुढे काय म्हणतात माऊली ते पाहूया. आपले लष्कर लवाजमा किती आहे हे राजाला ठाऊक नसतानाही त्याचा हुकूमच परचक्राचे निवारण करतो किंवा पूर्ण चंद्रामुळे सागरास भरती येते. परंतु आपल्या पूर्णत्वाने सागरास भरती आले हे चंद्रास जसे ज्ञात नसते. अरे अर्जुना, चुंबक मणी जवळ असता म्हणजे लोह पदार्थ आपोआप हलवले जातात, अथवा सूर्योदय होताच लोक निसर्गतः जागे होतात. आता इथे माऊली काय सांगतात, की चेतना तुम्हाला समजावी कशी बुवा? चेतना शरीरामध्ये जागृत असते काय? तर माऊली उदाहरण देतात. एक राजा असतो. त्याच्याकडे मोठं सैन्यबळ असतं. त्याच्याकडे मोठा नोकर-चाकर यांचा लावाजमा असतो. पण त्याला जरी एक्झॅक्ट आकडा माहिती नसला, पण त्याने एक हुकूम सोडला नुसता, की चाल करून जा. एखादा कार्यक्रम घ्या, की सगळं ते सैन्य, ते लावाजमा कामाला लागतं. तसं आता नाशिकमध्ये आपले पंतप्रधान आले. सगळं नाशिक कामाला लागले. अधिकारी वगैरे येतायत. म्हणजे सगळी यंत्रणा, सुरक्षा यंत्रणा, तिथली सजावट सगळे कामाला लागले. प्रत्यक्षात पंतप्रधानांना माहिती आहे कोणी काय काम करतं नाही. पण त्यांचा हुकुमाने काम तसं ही चेतना स्वभावतः काम करत असते. तिला सांगायला लागत नाही असं माऊली इथे सांगतात. माऊली दुसरं उदाहरण काय देतं, की चंद्र आहे. त्याच्या गुरुत्वाकर्षण शक्तीने आपोआपच सागराला भरती येते. चंद्राला माहिती पण नसतं, की आपल्यामुळे भरती येते. आलं का लक्षात? तसंच ते पुढे काय म्हणतात, की कासवीन जी असते, ती आपल्या पिलाला त्याच्याकडे बघता त्याच्याकडे नुसतं बघूनच त्याला दूध पाजत असते. तर कासवीच्या बाबतीत ते असेल, हे सत्य ज्ञानेश्वरीमध्ये मला पण कळलंय ते. तसं काही योजना असेल, कारण की इतक्या प्रकारचे प्राणी, पक्षी, फुलं ही परमेश्वराने निर्माण केलेली आहेत, की ती बघायला नको. पुढे ते काय म्हणतात, की सूर्योदय झाला, की आपोआपच सगळ्या प्राण्यांना जाग येते आणि ते आपल्या कामाला लागतात. म्हणजे सूर्याची शक्ती स्वयं काम करते. सूर्याला माहिती पण नसतं, की तो उगवला म्हणजे त्याची शक्ती काम करायला लागते. तसं चैतन्य शक्ती सतत जागृत असते आणि ती काम करत असते. काय म्हणतात, अर्जुना त्याप्रमाणेच या शरीरात आत्मसंगती जडाला चेतना दशेला आणते. म्हणजे आत्मसंगती म्हणजे आत्मा जो आहे, त्याच्या संगतीमध्ये जे शरीर असतं, ते आपोआपच त्याला चैतन्य आणतं. तुम्हाला मागे पण मी सांगितलंय आणि तुम्हाला माहिती आहे, की आईच्या उदरामध्ये ज्यावेळी 2 बीजांचा संयोग होतो आणि ज्यावेळी आत्मा प्रवेश करतो परमेश्वराच्या इच्छेने, मग ते शरीर पुढे त्या आत्म्याच्या संगतीने बनायला लागतं. मुख्य ते जे सत्य तेच आहेत म्हणजे. एक गुरूंची शक्ती असते की नाही, गुरूंची शक्ती पण कशी काम करते, ते मी तुम्हाला रहस्य सांगतो आता. गुरूंना लोक प्रार्थना करतात. घरी बसल्या-बसल्या प्रार्थना करतात किंवा बोलून सांगतात त्यांना. तर त्यांची जी चैतन्य शक्ती असते, ती साऱ्या ब्रह्मांडात पसरलेली असते. ते जिथे असेल तिथे त्यांचं ते काम करून टाकतात मग. पण ते काम लगेच होईल का उशिरा होईल, का तात्काळ होईल का काही दिवसांनी होईल, हे कशावर अवलंबून त्या शिष्याची जी श्रद्धा असते की नाही, ती जितकी तीव्र असते तितक्या तीव्रतेने त्याला अनुभव येतात. हे तुम्हाला गुपितातलं गुपित सांगतोय.
गुरु असं करत नाही, एका शिष्याला जास्त दिलं, दुसऱ्या शिष्याला कमी दिलं. तर त्यांची जी चैतन्य शक्ती असते, ब्रह्मशक्ती असते, ती सतत काम करत असते. ती तुम्ही किती खेचताय स्वतः, ती कशावर अवलंबून असते? ती अवलंबून असते तुमची जी श्रद्धा असते ना, त्या श्रद्धेवरती अवलंबून असते. ती श्रद्धा जेवढी जास्त, जेवढी प्रबळ गुरूंच्या प्रती, तेवढी ती वेगाने काम करते. हे गुपितातलं गुपित आहे, मी तुम्हाला सांगतो. म्हणजे अध्यात्माचं जर निचोड तुम्हाला जर समजून घ्यायचं असेल, म्हणजे एकदम मूळ रहस्य समजून घ्यायचं असेल, तर काय ते रहस्य आहे, की गुरूंवरती असा विश्वास असला पाहिजे आपला. गुरु म्हणजेच असा विश्वास असला पाहिजे, की तो म्हणजे एकदम त्याच्यामध्ये काही शंका नाही, काही शंका नाही. मला माहिती आहे तुम्ही करणार. बस मला काही माहिती नाही. तुम्ही सांभाळून घेणार आहात. अशी ज्यावेळी तुमची श्रद्धा असते, त्यावेळी ते कामं आपोआप होतात. मी तुम्हाला सांगतो, बडे बाबा म्हणजे भगवान नित्यानंद जे आपल्या आश्रमाचे मूळ पुरुष, त्यांना न्यायाधीश, वकील, मोठमोठे हायकोर्टाचे वकील, न्यायाधीश कोणी भेटायला यायचं त्यांना. ते फार कमी बोलत असत. ते काय 2-4च शब्द होते. म्हणायचे, "ध्यान करो, ध्यान करो." या पलीकडे ते फारसं बोलायचे नाही. एखादा शब्द बोलला तर ते म्हणायचे, "अरे केसाचा जो अग्रभाग आहे, अग्रभाग, एक केस हातात धरला आपला काढून, त्याचं जे टोक आहे, ते किती जागा असेल? डोळ्यांना पण नीट दिसत नाही ते आपल्या. तेवढी जरी श्रद्धा तुम्ही माझ्यावर ठेवली, तरी तुमची कामं मी बिनबोभाट करून टाकेल." काय म्हणायचे ते? म्हणजे मूळ काय माहितीये का? श्रद्धा असते. मग लोकं गुरूंकडे येताना फुलं घेऊन येतात, मिठाई घेऊन येतात, काही वस्तू आणतात, काही जण कपडे घेऊन येतात. गुरूंना हे सारं हवं असतं का? त्यांना ते नको असतं. ते काही म्हणत नाही, की मला तुम्ही ते म्हणतात तुम्ही श्रद्धा ठेवा. ती श्रद्धा जी आहे ना, ती काम करते. आपल्या आश्रमातल्या एक महिला आहे, त्या त्यांच्या मुलीकडे अमेरिकेत जाणार होत्या. त्यांना जरा चिंता होती पासपोर्ट मिळण्याची. पासपोर्ट व्हिसा मिळण्याची चिंता होती. एकदा आल्या. मी म्हटलं, "अहो, फारच काळजी लागून राहिली तुम्हाला व्हिसा." "आणि तुम्हाला कसं कळलं सर, की मला व्हिसाची काळजी लागली?" तर शक्ती जी असते की नाही, ती स्वयं काम करते. गुरूंचा जो ध्येय असतो, तो शक्ती वापरत असते आणि त्यांचं मुख ते सगळं असं स्वयं असतं ते. असं काही सूर्य उगवला म्हणजे त्याला असं म्हणायला लागत नाही, या झाडाला मी आता ऊन देतो आणि मग ते त्याच्यामध्ये ती प्रक्रिया होऊन त्याच्या पानांमध्ये जीवन रस तयार होईल, असं काही नसतं. ते आपोआप होत असतं ते. जेवढी श्रद्धा जास्त तेवढी प्राप्ती जास्त. मग ती श्रद्धा वाढेल कशाने? असा पुढचा प्रश्न निर्माण होतो. श्रद्धा वाढायला उपाय काय माहितीये का? आपण गुरूंनी सांगितलेली आज्ञा पाळ. गुरु काय सांगतात? "अरे बाबा छोटासा दानधर्म कर. जे दिलंय त्याच्यातून छोटासा कर. सगळ्यांशी चांगलं वाग, प्रेमळ वाग. साधना नियमित करायचा प्रयत्न कर." बस एवढंच सांगतात. त्याच्या पलीकडे काही सांगतात का? मग ते गेल्यावर आपल्याला अनुभूती येते. अनुभूती आली की श्रद्धा वाढते. परत अनुभूती, परत श्रद्धा वाढते. अशी ती एकमेकात एक गुंफलेली साखळी आहे. आलं का लक्षात तुमच्या? आणि अशक्यप्राय जी कामं असतात ना, ही जी परमशक्ती गुरूंची, ती काही पण काम करू शकते. कालच मी नचिकेत जे आहे, त्याचं जे कठोपनिषद मी वाचत होतो, त्या कठोपनिषदामध्ये स्वामी विवेकानंद असं म्हणतात, म्हणजे समजून देण्याकरता, ते म्हणतात की सागरामध्ये हवा आली, की काही छोट्या लाटा तयार होतात. 1 फूट, 2 फूट आणि काही-काही 1-1 किलोमीटर उंच लाटा तयार होतात. आता 1 किलोमीटर उंच लाट आहे आणि 1 फुटाची लाट आहे. दोन्ही लाटांचा आधार काय आहे? सागराचं पाणी आहे. बरोबर आहे की नाही? मग दोन्ही लाटा स्वामी विवेकानंद म्हणतात, दोन्ही लाटांना पाहिजे तेवढं पाणी मिळू शकतंय. उपलब्ध आहे तिथे. घ्यायचं किती त्यांच्या हातामध्ये आहे. तसं हे जे परब्रह्म जे आहे, परमात्मा शक्ती सगळीकडे भरून राहिलेली आहे. तुमचे जे जीवनातले ध्येय आहे, काही पण ध्येय असेल, भौतिक ध्येयांबद्दल बोलूया पाहिजे तर आपण. जी तुम्हाला पूर्ण करायची आहे. गाडी असेल, बंगला असेल, काही पण असेल, पैसा-अडका असेल, जे काय असेल, मुलं-बिलं नीट वागत नसतील, नवरा सगळ्या गोष्टी ऐकत नसेल किंवा नवऱ्याची बायको सगळ्या गोष्टी ऐकत नसेल, जे काही तुमच्या चांगल्या इच्छा असतील, त्या तुम्ही सतत मागा. त्याची मागणी करा आणि तो त्या पूर्ण करेल. जेवढ्या वेळा तुम्ही मागाल, जेवढ्या प्रामाणिकतेने मागाल, ते ते पूर्ण करेल. या जगामध्ये जी मोठी लोकं होऊन गेलेली आहेत, कुठल्याही क्षेत्रामध्ये, खेळाडू असो, राजकीय व्यक्ती असो, उद्योजक असो, कोणी पण असो, एखादा सामाजिक कार्यकर्ता असो, शास्त्रज्ञ असो, त्यांना परमेश्वराची शक्ती कशी वापरायची कळलं होतं. ती
कशी वापरायची? ती तुमच्या विचाराने प्रकट होते. तुम्ही जो विचार कराल ते जीवनात आणि वारंवार, वारंवार तुम्ही विचार करताय. वारंवार तसं व्हिज्युअलाइज करता. ते लिहून ठेवतात आणि त्याबरोबर साधनेची जोड आहे, चांगल्या वागणुकीची जोड आहे. तुमची इच्छा पूर्ण होईल. आता भगवान श्रीकृष्ण असं म्हणतात, अर्जुना त्याप्रमाणे या शरीरात आत्मसंगती जडाला चेतना दशेला आणते. म्हणजे जड जे आहे त्याला चेतनेला आणते. कारण की पंचमहाभूत जे आहे त्याच्यातून ते शरीर बनवते. बरोबर आहे? म्हणून जडाला चेतनेला आणते. याप्रमाणे अर्जुना जडाला चेतना दशा आणल्या कारणाने त्या आत्मसत्तेला चेतना असे म्हटले. म्हणजे ती आत्म्याची जी सत्ता आहे त्याला चेतना म्हटले जाते. आता धैर्याचा विचाराचा प्रकार आहे. आता शेवटचे जे 36 तत्वांपैकी शेवटची 2 तत्व जी राहिलेली आहे, संग आणि धैर्य, ते आपण पुढच्या व्याख्यानामध्ये पाहूया. मी आपले तत्व पूर्ण होतील. आज आपण संक्रांतीच्या दिवशी पण आलात आणि विचारांचा हा जो आपण तिळगुळ एकामेकाला दिला आहे, तो खऱ्या तिळगुळापेक्षा जास्त मोठा तिळगुळ आहे असं मला वाटतं. तुम्ही तो ग्रहण करता आणि मी तो ग्रहण करा म्हणून मला ज्ञानेश्वरी वाचायला लावता, म्हणून मी तुमचे परत एकदा आभार मानतो. माईंना मी म्हणालो, मला परवानगी द्या, आपण मुलीकडे आलोय, 1-1.5 तास मी काढतो आणि सकाळी पण वाचून घेतो. त्यामुळे काही हरकत नाही, तुमची इच्छा पूर्ण हो. म्हटलं होईलच म्हटलं ते. तर मी तुमचे पुनश्च एकदा आभार मानतो. आपण सर्वजण आल्याबद्दल आणि तुमच्या हृदयातल्या कृष्णाला वंदन करतो. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्री